वाचायला एके यशवंत अंडेसाठी इतके पुरावे काढलेत हे तुमच्याजवळ सुद्धा वंशवळ नसेल इतकी दहावे सत्यनारायण तुमच्याकडेच असते ते तुमच्याकडे सुद्धा एवढे पुरावे नसतील इतके पुरावे पोरांनी गोळा केले मी त्या राजकारणासाठी बोलत होते काढी लागू त्या राजकारणाला इतकं दिलंय हे बघा हे तुकडे बिलापासूनचे आणलेत त्यांनी पूर्वी तुकडे बिल होते तेव्हापासूनच्या पावत्या ह्या कुंडी नोंदीच्या अंड्याच्या का रद्द केलं काय कारण 15 लाख रुपये पाहिजे होते का आपल्याकडे फोनवर नका बोलू म्हणजे 15 लाख रुपयाचे प्रमाणपत्र देतो 15 लाख पाहिजे करा त्याची नार्को टेस्ट म्हणलाय का नाही तो फोनवर नाही ना म्हणला प्रत्यक्ष भेटा नार्को टेस्ट करा त्याची म्हणलाय का नाही तो मग कस काय प्रमाणपत्र देतो काय ते कागदपत्र हातगळाला माणूस हे उलटू त्याला काढायला किती दिवस गेले असतील काय हे फडणवीस आणखीन लय नवाजाला लागलो तर फडणवीस साहेब तुम्हाला मराठी आम्हाला माहित मग तुम्ही 52 कोळ्याच्या हाताने आमच्या पाठवून करता आणि तुम्ही एक 52 कोळ्या संपले जाण मी 15-20 तरी आमदार पाडीन तुमचे एकट्या 52 कोळ्यासाठी तुम्ही जर एकट्या 52 कोळ्याला जर एवढे पावर दिले ना प्रमाणपत्र मराठीच रद्द करायचे ते तुमच्या 52 कोळ्यासाठी 25-30 तर सहज वर्गडीन मी मग 52 कोळ्या घ्यायचं का मराठी पाहिजे ते ठरवायचं तुम्ही काय ते पुरावे काय द्यायचं तुम्हाला वंशवळीपासून सगळे यशवंताची नोंद सापडली यशवंताला 3 पोर आहेत बाळा यशवंता देवराव यशवंता आणि बापूराव यशवंता यशवंताचे पोर कवराजी बंशी आणि भाऊसाहेब देवराव हे ज्याची नोंद सापडली त्याचे पोर आहेत बंशी देवरावचे पोरं कोण श्रीधर बंशी आणि भगवानराव बंशी दहीहंडे तुम्ही रद्द करताना प्रमाणपत्र राजकारणासाठी म्हणत नाही तुम्ही हे प्रमाणपत्र व्हॅलिडिटी द्या आणि याला राजीनामा द्यायला सांगा आणि तुमचा निवडून आणा पण खोटे प्रयोग करून तुम्ही 3000 लोकांना मारू नका सत्य प्रमाणपत्र असून सुद्धा तुम्ही जे बोगस शब्द लावला ना त्याच्यासाठी मला इतकी बोलायची वेळ आली तुम्हाला नाहीच पाहिजे ना राजकारणात तुम्ही हार माना नको घेताय का ना सरळ तुला आम्ही नाही हारू शकलो तो आपण ना घशातच राजीनामा देऊन येऊन चल पण प्रमाणपत्र खोटं बोगस कसं काय म्हणता तुम्ही इतके पुरावे असून निवडून यायसाठी हे चाळे करणार सत्ता तुमच्या हातात आहे म्हणून खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरं करणार तुम्ही आता श्रीधर बंशीचं बंशी देवरावला 2 पोर आहेत एक श्रीधर बंशी आणि भगवान बंशी आणि इथे त्यांना 2 मुलं आहेत मुलाचं नाव काय होतं विष्णू श्रीधर दहीहंडे आणि ज्योती दहीहंडे काय रक्ताचं नातं पाहिजे तुम्हाला निवडणुकीत त्यांना हरवायचं हरवा ना काय रक्ताचं नातं पाहिजे रद्द झालं कशावर केलं पैशावर केलं काही एक जण म्हणतो सरकारी एक जण म्हणतो भुमरेकडे म्हणून रद्द केलं कशाने रद्द केलं तुमच्या राजकीय स्वार्थासाठी शिंदे साहेब आणि बच्चू कडू कोणाचा आहे शिवसेनेत प्रवेश नाही त्याचा किती गैरसमज पसरला राज्यात तुम्ही येऊ मला आयुष्यातही शिंदे साहेबावरती संशय येत नव्हता आयुष्यात इतकं मानतो त्या माणसाला मी पण शिंदे साहेब मला सांगा तुमचे हे मंत्री असं करणार का मी उदय सामंत साहेबांसोबत सांगितलं होतं बरं का त्या टायमाला की तुम्ही घात करता हॉस्पिटलला मुंबईत खऱ्याचं खरं करा खोट्याचं खोटं करा शिरसाट यांना सुद्धा फोन करून सांगितलं होतं मी तुम्ही खोटे घात करता तर माझ्या समाजाचं वाटलं होईल बरं का आणि विलास भुमरे सुद्धा सांगितलं होतं ना हॉस्पिटललाच हेच विषय तुम्ही वाटोळं करता ना मराठ्यांचं तुमच्या राजकीय स्वार्थासाठी केलंच नाही शिंदे साहेब तुम्ही तेच
तुमच्यावर मला कधी डाऊट येत नव्हता. शिंदे साहेबासारखा मी कोणाला म्हणत नाही, तुम्हाला काही करू शकत नाही. जा तिकडे बघा मी काय करायचं ती. सत्तेत गेलात म्हणजे का तुम्ही माज उतरणार का आमच्याकडं? यांच्यावर कधी संशय येत नव्हता. आमच्या मराठ्याच्या आरक्षणात विरोध करणारे लोक तुमच्या ऑफिसला कसं काय येतात? कस काय येते? तुमच्या प्रवक्त्या संघ, तुमच्या मराठा समन्वयका संघ कस काय बाळासाहेब भवनला हमेशा कस काय संशय होऊ नये? मतदान मराठ्यांनी करायचं. शिंदे मराठ्याचा आहे म्हणून, अजितदादा मराठ्याचा आहे म्हणून लोकांनी पक्ष बघायचा. आपले मराठ्यांचे अजितदादा, आपल्या मराठ्यांचे शिंदे साहेब, मतदान करायचं. आणि तुमचा प्रवक्ता मराठा सेवक मराठ्यांच्या विरोधात आंदोलन करणारे तुमच्या ऑफिसला कसं काय भेटेल हमेशाच? म्हणजे शिंदे साहेब तुम्ही डबल गेम खेळतात आमच्या सगळं. एकीकडून ओबीसीचे संभ्रता, आमच्या उरावर सोडिता, आणि मतदान तर आमचं पाहिजे. आम्ही निवडून आणतो तुमच्या आमदार मंत्री. शिंदे साहेब तुमचा इतका कधीच तळतळलेला नाही. जीवाची आग होती आमची इथं. मला रात्रंदिवस रक्त जावं लागतं माझ्या मराठ्याच्या लेकरासाठी. मराठ्यात तुमचा धोळा वाजायला मराठ्याला वेळच लागणार नाहीये. तुमच्याच ऑफिसला कस का भेटते? जे स्वतःला स्वयं घोषित त्यांनी ते समजी जिकडून तिकडून जमा झालेत त्या पुरेच्या टोळीवाल्या सगळं नदी लागून तुमच्याच ऑफिसला कसं काय ते? तुमचेच लोक. शिंदे साहेब मी हे लय दिवसाच ऐकतोय, आता मी ऐकून घ्यायला मोकळा नाही. तुमचे प्रवक्ते ते परत मराठीचे अभ्यासक बी आहेत, पुन्हा ते प्रवक्ते बी आहेत आणि मराठा समन्वयक बी आहेत. तुमच्या ऑफिसमध्ये मराठ्यांना विरोधी करणारे ओबीसीचे नेते तुमच्या बाळासाहेब भवनला कस काय? ते तर तुम्हाला विषय देतात. मग तुम्ही सांगितलं का दाटून मला विषय द्यायचा आहे, पण मराठ्याच्या विरोधात जरांगीच्या विरोधात आंदोलन कर? हे दोन कारण सांगितले तुम्हाला आता. आणि तिसरं सांगतो, तुम्ही जे मराठ्यांच्याच काही समन्वयकाला माझ्या विरोधात आंदोलन करायला लावताना ते सुद्धा तुमच्याच पक्षाचे, तुमच्या पक्षाच्या कॉलेज संभाजीनगरला तिथं बैठका होत्यात माझ्या विरोधात. तुमच्या सांगणं होतं एकनाथ शिंदे साहेब. एकीकडून मी पण लागतो ना, एकीकडून अंगावर पण घालता का? तुमच्या पक्षाचा नेता कार्यकर्ता त्याचं कॉलेज संभाजीनगरला तिथं बैठका होत्यात आणि ते सगळेच तुमच्याच पक्षातले लोक आहेत. कशाला रे असं 20 तारीख आहे शिंदे साहेब? ठासून करावं, काय करायचं? मैत्री करावं तर ठासून करावं, शत्रुत्व करायचं ठासून करावं. तुम्ही असं छक्केपंजे खेळताल असं मला कधीच अपेक्षा नव्हती शिंदे साहेब तुमच्याकडून. कारण आम्ही मराठीच्या पोरांना तेवढ्या खस्ता खाल्ल्या तुमचे लोक निवडून आणताना. आम्ही थोडं बी लक्ष दिलं नसतं ना, तुमचे लोकच निघले नसते. तुमच्या गद्दारीचा डाग पोसाला आम्ही मराठी आहेत. आमचं ही वेळ देऊ नका. उद्धव ठाकरे बरा म्हणायची, ते उद्धव ठाकरे साहेब बरा म्हणायची वेळ